व्यवसायच का केला पाहिजे बरं? आपले हात असे नाही पाहिजे, आपले हात असे पाहिजे. आपले हात असे नाही पाहिजे. आपले हात असे पाहिजे. जॉब मागू नका, तुम्ही लोकांना जॉब द्या, तुम्ही काम द्या लोकांना. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी पाहिली तर बेरोजगारीची संख्या एवढी मोठी झाली आहे की ती आज आपल्या समोरची खूप मोठी चिंता किंवा मनन करण्याचा एक विषय झाला आहे. पण आज आपण वेदांत पाटील यांच्या मॅन्युफॅक्चरर युनिटमध्ये आलेलो आहोत, ज्यांनी 1 ग्राम पासून ते 10 किलोग्रॅम पर्यंतच्या पॅकिंग करण्याच्या मशीन बनवलेल्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला पुरवलेल्या आहेत. व्यवसाय करायचं म्हटलं की स्मार्ट वर्क आलं पाहिजे आणि त्या स्मार्ट वर्क मधून आपण अपेक्षित उत्पन्न कमवलं पाहिजे. मग कोणत्या व्यवसायातून कमवलं पाहिजे, ते कसं कमवलं पाहिजे, व्यवसाय रन कसा करायचा, मशिनरी कुठं आणि कशा खरेदी करायच्या, आज संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं वेदांत पाटील काय सांगतात या उद्योगाबद्दल चला आपण पाहूया. पाटील साहेब, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. महाराष्ट्रातले जे आपले युवक आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी वेदांत पाटील, डायरेक्टर ऑफ नीलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. आमची कंपनी ही चिखली पुणे येथे आहे. पाटील साहेब, सुरुवातीचा प्रश्न तुम्हाला असा आहे की सगळ्या युवकांना पडतो, व्यवसाय कसा करावा, कोणता करावा, मशीन कोणत्या खरेदी करावात किंवा ते योग्य भेटतील का, त्यात आपण चुकणार नाहीत, व्यवसाय अपयशी होईल. मग आता एक गोष्ट सांगा की तुम्ही आतापर्यंत शेकडो लोकांना व्यवसायाला लावलंय महाराष्ट्रामध्ये, बरोबर. तर मग तुम्हाला काय म्हणणं आहे किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या मशीन बनवता, त्याच्यापासून कोणकोणते उद्योग केले जाऊ शकते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली मशीन बनवताना बघा, प्रत्येक कस्टमरची एक रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. प्रत्येक कस्टमरला आपण सजेस्ट करतो की तुम्हाला कुठलाही व्यवसाय चूज करताना तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, पहिला आपण त्यांचे इंटरेस्ट समजून घेतो. जसे की आता महिला वर्ग असतील, त्यांना रोज जे स्वयंपाकाच्या गोष्टी असतात तर त्यांना मसाल्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बरोबर. तर त्या मसाल्याचा धंदा त्यांना आपण सजेस्ट करतो की ताई तुम्ही मसाल्यामध्ये उतरा. मसाल्यामध्ये मग हळद असेल, मिरची असेल, सगळ्या प्रकारचे मसाले असतील किंवा जे घरगुती प्रोडक्ट्स असतात किंवा पापड झाले, कुरडया झाल्या किंवा इतर आधी जे आपण घरात वापरतो, अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यांना गाईडलाईन देतो. आणि त्याला लागणाऱ्या मशिनरी की आज महिला बचत गटाअंतर्गत ज्या काही महिला व्यवसाय करतायत, तर त्यांच्या 2 महिला असतील, 4 महिला असतील किंवा 10 महिला असतील, पण ज्यावेळेला तो बिझनेस एस्केलेट होतो, मोठा होतो, त्यावेळेला त्यांना लागते ॲटोमेशनची गरज. बरोबर. तर त्या ॲटोमेशनला आम्ही जोडून देतो की आज तुम्ही जर सपोज दिवसाला 50 किलो करताय, तर ते 50 चे 500 कसे करायचे, त्याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांचा व्यवसाय हा मोठा करून देत असतो. बरोबर. पाटील साहेबाची गोष्ट नोट करण्यासारखी की आमच्याकडे जेव्हा ग्राहक येतात किंवा कस्टमर येतात तेव्हा आम्ही विचारतो की तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला व्यवसाय कोणता करायचा आहे, जेणेकरून आवडीचा उद्योग जर असेल त्या उद्योगाला भविष्य असतं, तो चांगला रन करतो. त्यामुळे जे कुणी उद्योग करण्याच्या विचारात असेल त्यांनी सुरुवात इथून करा की आपल्याला कोणती गोष्ट आवडती, जेणेकरून आपण त्या उद्योगात आपलं तन मन धन लावू शकतो. म्हणून वेदांत पाटला साहेबांचं एक वेळेस नक्की चर्चा झाली पाहिजे, त्यासाठी खाली नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. आता आपण पुढे वळू. पाटील साहेब, एक गोष्ट आहे की जनरली आपण पाहतो की लोक हाताने पॅकिंग करतात, मग ते वजन हातानेच करतात त्याच्यामध्ये, आणि तुम्ही जे पॅकिंगच्या मशिनरी देतात अगदी 1 ग्रामपासून ते अगदी 10 किलोपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक, ह्या दोन्हीतला फरक काय सांगाल की फरक काय पडतो? सर, जसं की आता तुम्ही कुठलेही प्रोसेसिंग करतायत, जसं की आता मसाले आपण बोललो, मसाल्याला प्रोसेसिंग केल्यानंतर त्याची पावडर तयार होते. ती पावडरला आपण काय करतो, हातानं वजन करतो. वजन करताना आपण 100% वजन नाही होत, त्याला 4 वेळा आपल्याला मटेरियल कमी जास्त टाकावं लागतं. 1 चमचा घे, 2 चमचा. तर ते त्याच्यात जो तुमचा वेळ जातो, त्याच्यानंतर तुम्ही सिलिंग करता. तर मॅन्युअल सिलिंग करताना त्याची सिलिंगची जी काही क्वालिटी असते, अच्छा, ती क्वालिटी आणि तुमचा वेळ, या दोन्ही गोष्टी जर विचार केला, त्याच्या कम्पेअर टू तुम्ही जर आपल्या पाऊच पॅकिंग मशीनमध्ये बघितलं तर एका मशीनमध्ये मिनिमम तुम्हाला 50 ते 90 पाऊच एका मिनिटाला भेटतात. एका मिनिटाला किती? 50 ते 90 पाऊच, डिपेंड ऑन युअर ग्रॅम साईज. सपोज तुमचं 1 ग्राम पासून तर 50 ग्राम असेल तर 80 ते 100 पाऊच तुम्हाला एका मिनिटाला भेटणार तुम्हाला. म्हणजे पाऊण सेकंदाला 1 स्ट्रोक. येस, क्या बात आहे. 80 ते 90 पाऊच तुम्हाला एका मिनिटाला भेटणार. आणि जर तुमचे 50 ग्राम पासून वरती असेल की जसे 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम, तर त्याच्यात तुम्हाला 50 ते 60 पाऊच एका मिनिटाला भेटणार. म्हणजे वजनाची कॅपॅसिटी वाढली की प्रोडक्शन म्हणजे स्पीड कमी होतो मशीनचा. तर त्याच्या अकॉर्डिंग हे मशीन वर्क करतं. पण तरी पण जर बघितलं तुम्ही की ॲव्हरेज 80 जरी पाऊच एका मिनिटाला बघितले आपण, तर तासाला तुम्ही 4800 पाऊच काढता. म्हणजे दिवसभरात तुम्ही 50,000 पाऊच इझिली काढू शकता 10 तास जर कंपनी चालवली तर. बघा, डाऊन टाइम सगळा काढून बघा की
आपण हाताने पॅक करायचे ते मशीन इलेक्ट्रिक छोट्या गरम करायच्या मशीनवर त्याला मेन कापून बॅगमध्ये घालायचं मग पॅक करायचं. मी तुम्हाला मागवा म्हणलंय की स्मार्ट वर्क, कारण आता गाढव मेहनतीचं काम राहिलं नाही. कारण विज्ञानिक इतकं पुढे गेलंय की वेदांत पाटील साहेबाकडे एवढे मोठे सेटअप आहेत. गृहीत धरा तुम्हाला हळद पॅकिंगचं, हळदीचा एक बिझनेस करायचा आहे. हळकुंड बारीक करण्यापासून ते पॅकिंग करण्यापर्यंतच्या सर्व सिस्टम यांच्याकडे. प्रत्येक कस्टमरची सक्सेस स्टोरी आज आपल्याकडे आहे. बरोबर आणि ते कस्टमर आज मोठे होत आहेत, ज्यांच्याकडे एक मशीन होते आज त्यांच्याकडे 2-2, 3-3 मशीन आपल्या चालू आहेत. आणि ते आपल्याकडनं रिपीट ऑर्डर का घेत आहेत की आपली सर्व्हिस चांगली आहे, क्या बात. आपले स्पेअर्स अवेलेबल असतात. त्यांनी ज्या वेळेला कॉल केला त्यावेळेला आपल्याकडे स्पेअर असतात, ज्या वेळेला त्यांना माणूस पाहिजे त्यावेळेला आपल्याकडे माणूस अवेलेबल असतो. सर्व्हिस आपण 100% देतो व एक वर्ष आपण सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देतो. कुठलाही चार्ज कस्टमरकडे घेत नाही. इव्हन येण्या जाण्याचे सुद्धा पैसे घेत नाही कस्टमर. एक वर्षभर. पॉइंट नोटेड. आता तुम्हाला एक प्रेरणादायी प्रश्न विचारणार आहे, कारण हा प्रश्न सगळ्या पोरांना महिलांना प्रेरित करणार आहे. व्यवसायच का केला पाहिजे बरं? 100% सर. जर आज तुम्ही जसं म्हणतो आपण की व्यवसाय का केला पाहिजे, आपले हात असे नाही पाहिजे, आपले हात असे पाहिजे. आपले हात असे नाही पाहिजे, आपले हात असे पाहिजे. तुम्ही जॉब मागू नका, तुम्ही लोकांना जॉब द्या, तुम्ही काम द्या लोकांना. जर तुम्ही फक्त 2 नाही, आज तुम्ही सुरुवात करा. 2 लोकांना जर तुम्ही काम दिलं, उद्याचे 2चे 200 कधी होतील तुम्हाला पण माहित नाही. एक्स्ट्रीम. हे वेदांत पाटील आहेत आणि याच गोष्टीसाठी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे की पॉइंट टू द पॉइंट काम करतात. बिझनेसमध्ये भावनिकता नाही. तुम्ही बिझनेस करा आणि टेक्निकल पद्धतीनं करा. सोपी गोष्ट आहे. आपले हात असे नाहीत राहिले पाहिजे. आशेमध्ये भीक मागायची नाही, देणाऱ्याचे हात बनवायचे, तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकतात. आता आपण कमर्शियलकडे वळू. सर, आपल्याकडे आता किती मशिनरी तयार होतात, त्याच्या स्टेप कशा कशात, अगदी सुरुवातीपासून सांग. सर, आता आपल्या समोर जी मशीन आहे ही मशीन कोणती? सर, आपल्याकडे ही जी छोटी मशीन आहे स्मार्ट 450, हा, ही मशीन सगळ्यात छोटी मशीन आहे आपली. अच्छा. जी ज्यांना एकदम छोटा स्टार्टअप करायचा आहे, एकदम छोटा, एकदम छोटा, ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन खूप कमी आहे, ते म्हणतात की आम्हाला एकदम स्टार्टअप साठी 2-5 लाखाची मशीन पाहिजे, तर ती मशीन आपण 4.5 लाख रुपयापासून स्टार्ट करतो. अच्छा. या मशीन मध्ये तुम्हाला 1 ग्राम पासून तर 50 ग्राम पर्यंत हाय स्पीड मशीन आहे. अच्छा. ह्याच्यात काय काय पॅकिंग करू शकतो आपण? याच्यात सगळ्या प्रकारचे मसाले असतील, सगळ्या प्रकारचे हळद असेल, मिरची असेल, इव्हन आटा, बेसन, जे काय असेल, कुठल्याही प्रकारचे पॅकिंग असो, पावडर कुठलेही असो. अच्छा. आता याच्यात आपण ऑगर फिलर दिलेला आहे. ऑगर फिलर काय करतो, हा पावडर साठी असतो. मी जर ऑगर काढला, याच्या जागेवर जर मी वे फिलर दिला, लिनियर वे फिलर, याच्यात 1 हेड, 2 हेड, 4 हेड, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही सगळ्या प्रकारचे ग्रेन, ग्रॅन्युल्स, नमकीन, चिप्स, सगळ्या प्रकारचे आपण यामध्ये तुम्ही पॅक करू शकता. तर हे मशीन मल्टिपल यूज साठी, खालचा जो बॅगर असतो हा इथून, हा जो बॅगर असतो जिथं तुमच्या पाऊच मध्ये फॉर्मेशन होते, अच्छा, आणि सिलिंग होते, अच्छा, हा बॅगर स्टँडर्ड असतो. आणि वरचा जो फिलर असतो हा चेंज असतो. अच्छा. कधी तुम्ही पावडर साठी ऑगर वापरू शकता, नमकीन ग्रेन साठी तुम्ही वे फिलर वापरू शकता, कप फिलर वापरू शकता, किंवा लिक्विड असेल त्याला पिस्टन वापरू शकता. म्हणजे मल्टिपल यूज साठी हा मशीन वापरला जातो. एका घंट्याला किती पाऊच पॅक होते त्याच्यात? आता या मशीन मध्ये एका मिनिटाला 20 पाऊच भेटतात तुम्हाला. एका मिनिटाला? तर म्हणजे तासाला तुम्हाला 1000 ते 1200 पाऊच मिळतात या मशीन मध्ये. एका तासाला 1000 ते 1200? यस. आता सिंगल फेस होईल की डबल फेसवर? सिंगल फेज, डबल फेज, दोन्ही गोष्टी आपण डिपेंड ऑन कस्टमर रिक्वायरमेंट. तुमच्याकडे कशी रिक्वायरमेंट आहे कस्टमरकडे? हा, कस्टमरकडे असं एखादा कस्टमर जर घरात स्टार्ट करत असेल तर त्यांच्याकडे 3 फेज सप्लाय नसतो. बरोबर. आपण त्याला सिंगल फेज मध्ये मशीन करून देतो. एखादी इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे 3 फेज अवेलेबल आहे, तर आपण त्यांना 3 फेज मध्ये देतो. जशी रिक्वायरमेंट आहे. आम्ही ज्या वेळेला ऑर्डर कन्फर्म होते त्यावेळेला कस्टमरकडे सगळे इनपुट गोष्टी पहिले घेतो की तुम्ही स्टार्ट कुठे करणार आहे, तुमच्याकडे 3 फेज सप्लाय आहे का, तुम्ही घरात करणार आहेत का फॅक्टरीमध्ये करणार आहेत. मग ते त्यांचे इनपुट भेटल्यानंतर मग आपण त्यांना सजेस्ट करतो. या मशीनला आपण हा प्रिंटर लावून दिलेला आहे. हा, दाखव. हे प्रिंटर कशामुळे? हे हा बॅच कोडिंग साठी, म्हणजे तुमची डेट ऑफ पॅकिंग, डेट ऑफ एक्सपायरी ऑटोमॅटिक येणार सर. ऑटोमॅटिक येणार याच्यामध्ये. तुमच्या फक्त तुम्ही सेट करायचं. हे सगळं सेट, कस्टमरचे रिक्वायरमेंट, बॅच नंबर काय आहे, कधी पॅक झालं, कधी एक्सपायर होणार, किती ग्रॅम आहे, त्याची प्राइस काय आहे, कस्टमर एकदा सेट करून दिलं तर प्रत्येक पाऊचला वेगवेगळे जर असेल, त्यांच्याकडे सपोज 5 रेसिपी असतील तर 5चे वेगळे इथं सेव्ह करून द्यायचे. फक्त सिलेक्ट करायचं. एक 10 ग्राम असेल तर 10 ग्रामचं सिलेक्ट केलं तर त्याच्यावर सगळं त्याच्यावर प्रिंट होणार. ही टेक्नॉलॉजी वेदांत पाटील साहेब. कारण काय, आपण पहिलं पॅक काढले की त्याला शिक्के मारायचे, बदल तारीख, शिक्के मार. अजिबात नाही. ग्रॅम किती, तुमचे कंटेंट काय आहेत, सगळे इथं तुम्हाला सेव्ह करायचंय. ऑटोमॅटिक त्या पाऊचला ऑटोमॅटिक प्रिंट होणार. आता आटा पॅकिंगच्या बिझनेस बद्दल काय सांगाल तुम्ही? भरपूर जागा प्लॅन दिले, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता आटामध्ये काय असतं, आता कस्टमरला आपण पूर्ण प्रोसेसिंगचा प्लान लावून देतो. म्हणजे आटा प्रोसेसिंग पासून पॅकिंग पर्यंत पूर्ण म्हणजे आटा तयार करण्यापासून पॅकिंग पर्यंत. येस येस. गहू शेतकऱ्याकडनं आपण गहू विकत घेतला तर त्या गव्हावर सॉर्टिंग ग्रेडिंग होणार. सॉर्टिंग ग्रेडिंग सुद्धा. हो, सॉर्टिंग ग्रेडिंग पण. सॉर्टिंग ग्रेडिंगचा प्लान लावून देतो. सॉर्टिंग ग्रेडिंग नंतर तुमचा मिलिंगचा प्लान देतो, पीठ तयार होतं. दळायचा प्लान देतो. दळायच्या प्लान नंतर तो प्लान जातो आपला पाऊच पॅकिंग मशीन, या मशीन मध्ये ऑटोमॅटिक. याच्यात कस्टमरचं 1 किलो, 2 किलो आणि 5 किलो, वाटलं 10 किलो तर 10 किलो पण आपण देऊ शकतो.
पण या एका मशीनमध्ये 1 किलो 2 किलो 5 किलो होतं. 10 किलो याच्यापेक्षा आपलं अजून मोठं मॉडेल आहे जे याच्यापेक्षा मोठं आहे. अच्छा, एका तासाला ह्याच्यात पॅकिंग किती होतं ह्याच्यात? याच्यामध्ये जर 1 किलोचे पाऊच बघितले तुम्ही ती एका मिनिटाला तुम्हाला 30 ते 35 पाऊच मिनिटात. एका मिनिटाला 30 ते 35 1 किलोचे? 1 किलोचे एका मिनिटाला म्हणतो, एका तासाला नाही, एका मिनिटाला 25 ते 30 पाऊच 1 किलोचे. आता ह्याचे प्राइस बद्दल म्हणत, सगळ्यात लोएस्ट प्राइस आणि सगळ्यात मोठी प्राइस काय असते याची? हे ऍक्च्युली पूर्ण इंडस्ट्रीयल ज्यांचं मोठं काम आहे त्यांच्यासाठी मशीन आहे. मशीनची प्राइस आपली स्टार्ट होते 15 ते 16 लाखापासून. मग त्याच्यात जर कस्टमर म्हटलं की मला सर्व पाहिजे, मला स्पीड जास्त पाहिजे, मला सिस्टम थोडी हायटेक पाहिजे, मागं मला ऑटो सेन्सर पाहिजे, ते सगळ्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार असतं. पण मिनिमम 15 लाखापासून आहे, मॅक्सिमम 25 लाखापर्यंत आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण सेटअप आहे सगळं? पूर्ण सेटअप आहे. आता मला सांगा, तुम्ही काय म्हणलात की मी आता मशीन खरेदी करणं म्हणजे एखादा उद्योग थोडाच उभा राहणार आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण सेटअप तयार करून द्या. ती पॉलिसी कशी सेटअपची? आता कसं असतं, गव्हर्नमेंटचे जे भरपूर स्कीम येतात आलेल्या, जसे PMFM असेल, PMEGP असेल, CMEGP असेल, तर या स्कीमांच्या अंतर्गत आपण कस्टमरला सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये त्यांना 35% सबसिडी पण आहे. अच्छा, आपलं जे मशीन घेतात त्याच्यावर त्यांना 35% सबसिडी आहे. त्याच्यात त्यांना प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग हे पूर्ण युनिट आपण लावून देतो. टेस्ट रिपोर्ट चालतो आपला? हो, टेस्ट रिपोर्ट आहेत ना. अच्छा, गुड. आता मला सांगा, ही मशीन आहे, आता आपण चिखली पुण्यामध्ये ही मशीन घेतली, गृहीत धरा नांदेडमध्ये, तुमची डिलिव्हरी चार्जेस कसे असते, मशीन घेतल्यानंतर सर्व्हिस पॉलिसी कशी असते, त्याबद्दल काय सांगा? सुरुवातीला ज्या वेळेला कस्टमर सोबत डील फायनल होते त्यावेळेला आपण पहिलं प्राइस निगोसिएशन असतं. प्राइस झाल्यानंतर आपण कस्टमरला म्हणतो की सर ट्रान्सपोर्टेशन तुमच्या स्कोपमध्ये घ्यायचं की माझ्या स्कोपमध्ये घ्यायचं. म्हणजे ते ठरव अगोदर ठरवलं जातं. कस्टमर म्हणला की सगळं मला बंडल द्या, मी काही देणार नाही, तर मग आपण आपल्या प्राइस मध्ये सगळ्या गोष्टी त्या ऍड केलेल्या असतात. त्याच्यानंतर मशीन इथून एपीटी होते. एपीटी म्हणजे फॅक्टरी ऍक्सेप्टन्स टेस्ट. कस्टमर स्वतः इथं येतो, इथं येऊन मशीनचं त्यांना जे आपण काय स्पीड, ॲक्युरसी सगळ्या गोष्टी ज्या कमिट केल्या असतात, आपण जेव्हा ऑर्डर फायनल करतो ते त्यांना इथं दाखवतो. त्यांना सॅटिस्फाईड असतात. त्यांच्याकडे एका फॉर्मवर आपण सह्या घेतो की सर तुमचं मशीन तुमच्या अपेक्षेनुसार बनलेलं आहे. अच्छा, मग त्यांनी त्याच्यावर सह्या केल्या. त्याच्यानंतर मशीनला पूर्ण चकाचक करून याला रॅपिंग वगैरे करून मशीन डिस्पॅच करतो. डिस्पॅच झाल्यानंतर सेकंड डेला आमच्या इंजिनियर इथून जातो इन्स्टॉलेशनला. कस्टमरकडे इन्स्टॉलेशनला गेल्यानंतर पहिले 1 दिवस 2 दिवस आमचा इंजिनियर मशीन पूर्ण चालवतो. नंतर त्यांच्या माणसाला चालवायला लावतो, जो कोण त्यांच्या ऑपरेटर किंवा ते स्वतः ओनर असतील त्यांना ही मशीन चालवायला ते स्वतः चालवतात. त्याच्यानंतर आमचा माणूस आयडल थांबतो 1 दिवस, फक्त फिजिकली तिथे प्रेझेंट असतो. कस्टमर पूर्ण दिवस मशीन ऑपरेट करतो. अच्छा, एकदा कस्टमरला कॉन्फिडन्स आला की मी चालू शकतो, तरी पण त्यांना आम्ही सांगतो की सर जर याच्या पुढे काही प्रॉब्लेम आला तर व्हिडिओ कॉल आम्ही सपोर्ट करू. महिन्यावर आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवर सपोर्ट करतो आणि वर्षभर सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देतो. एका वर्षात त्यांनी किती वेळा बोलू द्या आपल्या माणसाला, चार्ज घेणार 1 रुपया चार्ज घेत नाही. महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या, येण्या जाण्याचे पण चार्ज घेत नाही, सर्व्हिसचे पण चार्ज घेत नाही. वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतो आपण. क्या बात आहे. मशीन तुम्ही तयार करता का बाहेरून आणता? सर आमचं 100% इन हाऊस काम आहे. 100% म्हणजे राईट फ्रॉम रॉ मटेरियल जे आहे, लोखंड आल्यानंतर त्याची कटिंग होणार, त्याच्यावर वेल्डिंग होणार, त्याच्या ग्राइंडिंग होणार, ग्राइंडिंग नंतर त्याला फिनिश केलं जातं, त्याला सँडब्लास्टिंग केली जाते. सँडब्लास्टिंग झाल्यानंतर त्याच्यावर पावडर कोटिंग होते. पावडर कोटिंग झाली की सगळे मशीन या असेंब्ली सेक्शनमध्ये येतात. इथं सगळे असेंब्ली केली जाते. मशीन उभं केलं जातं. उभं केल्यानंतर मग याच्यावर सगळे प्रकारचे ब्रॉटआउट असतील. ब्रॉटआउट मटेरियल येतं आमचं, गिअर बॉक्स, मोटर, PLC, ऑटोमेशन हे सगळे येणार. याला जोडणी केली जाणार. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर अपलोड होणार. सॉफ्टवेअर टेस्टिंग करणार. टेस्टिंग केल्यानंतर मशीन रन करणार आणि मग विथ प्रोडक्टची ट्रायल घेणार. पहिले एमटी ट्रायल घेतो, नंतर मग विथ प्रोडक्टची ट्रायल घेतो. प्रोडक्टची ट्रायल घेतो. आम्ही सॅटिस्फाईड झालो की मग कस्टमरला बोलवतो. आणि सगळ्यात महत्वाचं की पाटील साहेब स्वतः मशिनरी तयार करतात. तुम्हाला स्क्रीनवर जे आता दिसतंय का, पाटील साहेब त्या कारागिरीपाशी उभा आहेत. स्वतः त्यांना सांगायला लागले त्याचं अंतर, त्याची खोली, त्याची जाडी, चुकले काय काय करायचे. तुम्ही स्क्रीनवर जे बघतात ना, हे सगळं पाटील साहेब स्वतः उभं राहून करतात. हे विशेष आहे. आता इकडे जर आपण इल्डिंग वगैरे पाहिलं, आता आपण पुढच्या सेक्शनला जर गेलो तर बारीक बारीक रॉड आहेत, त्याच्यावर काम केलं जातं, त्याला घासल्या जाते. किती बारीक बारीक जॉब आहेत. ही जी तुम्हाला दिसतात हे 15 ते 16 कर्मचारी पाटील साहेबाच्या या कंपनीत आहेत, जे इथं स्वतः मशीन तयार केली जाते. म्हणून स्टिकर लावून नाही, ट्रेडिंग करून नाही, काय नाही, स्वतः हे मालक आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचंय, फोनवर धंदा करूच नका. खाली पाटील साहेबाचा नंबर चलतोय, एक फोन करा, त्यांचा वेळ घ्या आणि या कंपनीत भेटायला या. घेणं होईल न होईल तो 10 नंबरचा मुद्दा. पण सुरुवातीच्या उमेदीच्या काळात जर मशीन बिघडणं, व्यवसायाला की खोड्या येणं, माणूस डिमोटिवेट होतो आणि पुन्हा व्यवसायाकडे वळून बघत नाही. आणि एक व्यावसायिक जर त्या व्यवसायापासून बाजूला गेला तर किती लोकांचं नुकसान होतं, किती पैशाचं नुकसान होतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. खरेदीदार ही मशीन घेतली, एखादी महिला असेल, एखादा
छोटा मोठा उद्योजक असेल त्यांनी घेतली, साधारणतः त्याचा उद्योग कसा होऊ शकतो, महिन्याकाठी त्याचं उत्पन्न कसं असू शकतं? असे छोट्यातले छोटे बिझनेस आज मोठमोठे झालेले आहेत. फक्त याच्यात काय असतं, पहिले 3 वर्ष तुम्हाला डेडिकेशनली काम करावं लागेल. पहिले 3 वर्ष 1000 दिवस तुम्ही धंद्याला द्या, नंतर तुम्हाला मागे फिरून बघायची गरज नाही. 1000 दिवस धंद्याला द्यायचे, पुन्हा पाठीमागे बघायचं नाही. कारण सक्सेस रेशिओ हा आफ्टर 3 इयर्सच आहे. लोकांना पहिले एका वर्षात सक्सेस पाहिजे, एका वर्षात सक्सेस मिळत नाही. पहिल्या एका वर्षात तुम्हाला समजायला वेळ लागतो. मार्केट काय आहे, आपण आणतो कितीला आहे, रॉ मटेरियल मध्ये कुठे फसतो, मशीन सिलेक्शन मध्ये फसतो, सगळ्या गोष्टी त्याला वर्षामध्ये कळतात. नंतर पुढच्या 2 वर्षामध्ये तो अपडाऊन होतो. एकदा तुम्ही 3 वर्ष स्टेबल राहिले, तुम्ही पिचवर खेळत राहा. आता जाता जाता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, एवढे लोक एवढे मशीनचे बारीक बारीक पार्ट स्वतः तयार करतात, एवढं मॅनेज होतं? आमच्याकडे डिझाईन टीम आहे, डेडिकेटेड डिझाईन टीम आहे. डिझाईन स्वतः इन हाऊस बनतं आमचं. माझे पार्टनर आहेत नारायण कॉमिशरात, ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आणि परचेस बघतात. मी पूर्ण मार्केटिंग अँड ऑपरेशन बघतो. तर आमच्या दोघांच्या म्हणजे जोडीनं आम्ही हे काम करतो. तुम्ही जर विचार करताय का अगदी 1 ग्रॅम पॅकिंग पासून ते अगदी 10 किलो किंवा त्यापेक्षा अधिक, खाली स्क्रीनवर पाटील साहेबाचा नंबर चालतोय, चिखली पुणे येथे या, यांच्या कंपनीला भेट द्या, पूर्ण चर्चा करा. आम्हाला 100% माहिती तुम्ही पॉझिटिव्ह होऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. वेदांत पाटील साहेबांचा हा उद्योग किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्यांची टीम तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.